नमस्कार मित्रांनो. ना भूतो ना भविष्य, कधी न घडणारी गोष्ट शर्यत क्षेत्रात एका नंदीच्या प्रेमापोटी माणूस अनेक लांबून बिना चपलाचे वारी करतोय फक्त नंदींच्यासाठी, फक्त त्या नंदीच्या प्रेमापोटी. ते एक म्हणजे कराडमधले आमिर डांगे. आज मित्रांनो आपल्या आरत शर्यत क्षेत्रात ही एक ज्यावेळी आरत शर्यत क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मित्रांनो ही गोष्ट त्यामध्ये लिहिली जाणार की कराडमधून इथपर्यंत संदीप दादांच्या तळावरती, हरण्याच्या तळावरती केरलीमध्ये मूळ स्थानी त्यांनी चालत पायीवारी गेली. तर आपल्यासोबत सगळेजण आहेत, त्यांच्याशी विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल ह्या वारीबद्दल? काय सांगाल तेवढं कमीच आहे. का तर माझा एक जीवापाठचा म्हणजे नंदी म्हणजे माझा देव बकासूर. आणि खरोखर जेव्हा बकासूर आला तेव्हापासून मी असं व्हिडिओ करत राहिलो, पण वाटलं बी नव्हतं का आता माझा संघर्ष चालू होता. घरची परिस्थिती बेकार होती, आईची तब्येत, घरच्यांचं सगळं बघत होतो. आणि त्यामुळे मी बैलगाडी क्षेत्रात घुसल्यानंतर जरा बकासूर हा नंदी तेव्हापासून अनेक फॅन लोक आहेत त्याचे, तेव्हापासून चालू केलं. मला सर्वांनी सपोर्ट पण केला. आणि काही माझ्या आई आजारी असताना तेव्हा मी सांगितलं होतं पेडगावची हॅट्रिक होऊन दे देवाची, मी कराड ते सुजगाव वारी करीन. पण नशिबात नव्हतं, हॅट्रिक पूर्ण झाली नाही देवाची माझ्या. पण तरी पण मी हार मानले नाही. आई म्हणली तू जा, मला ठीक केले देवानं त्या. मग मी वारी केली. खूप लोकांनी, मामा असतील, मोहिशेड असतील, वैभव मामा असतील, अनेक लोकांनी मला प्रेम दिलं. तसाच मथुर आपल्या 3 फेऱ्याचा बादशाह, आज त्यांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या आशीर्वाद असंच वारी करत म्हणजे आज मी चांगलं काम करत गेलो. माझं एकच की गोरगरीब नंदी वर दाखवायची. आज प्रत्येक गोरगरीब माणूस तावणीला बैल पोहतो पण मी ते काम करत गेलो. मला प्रेम भेटत गेलं. मला लोकांना चांगली म्हणजे सल्ला दिला, मला चांगली मैत्री भेटली. तू करतो ना, तुझ्या पाठीमागे आम्ही आहे. आणि पण तसंच एक आत्ता एक मध्ये सोन्या 50 केसरीचं मैदान झालं. तेव्हा मी हरण्या तिथं आला होता, पण भरपूर गर्दी होती. मी शूट करायचं, संदीप दादा बोलले, एवढं आमचं बोलणं तिथं झालं नाही. पण एक वयस्कर मामा होतो तिथं. वयस्कर मामा त्यांच्या काय डोक्यात आलं की म्हणले आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. म्हणलं 50-60 वर्ष माणूस. म्हणलं ठीक आहे, बघत असतील काय नाही, पण तुम्ही आमचे एक देव हरण्या आहे ना, एक वारी करा म्हणले. तुम्ही कोल्हापुरात जशी तुम्ही बघतो तुमच्या पाहिजे वारी बघायचे. बरं ठीक आहे. पण पुन्हा मामाला बघतो, मामा कुठं काय दिसत नव्हते. पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही. त्यानंतर मामा 2-3 माझ्या डोक्यामध्ये झोपलो तरी तीच विचारायचा, मामा असं काय बोललं, काय बोललं. मग घरच्यानी बोललो. आई म्हणली त्यानं खरंच ज्या तुला हाक मारली असेल, अनेक लोक त्याची फॅन आहेत. अनेक हरण्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगले तुमचे फॅन आहेत. कुणाला तर त्यानं हाक मारायचं म्हणजे तुलाच हाक मारायचं, तुला बोलवलं असेल त्यानं, एक देवाच्या रूपात आला असेल, तू बिंदा जा. मग विचार कर कॉन्टॅक्ट कसा करायचा. म्हणून आमच्यातले ते कबड्डीचा नागेश आहे. मी त्याकडनं नंबर घेतला नागेशकडून. नागेश म्हणजे दादानी कॉल केला. दादानी 2-3 कॉल काय उचलला नाही. पण ठीक आहे, मग ते इंस्टाची आयडी चालू होते दादा, ते खूप आज आले नाहीत ते कामात असल्यामुळं. पण त्यांना आलेत का, मग ते त्यांना मेसेज केला. मग दादा म्हणले की मी उद्या सकाळी त्यांना कॉल करायला होतो. ठीक आहे. मग संदीप दादा दुसऱ्या दिवशी मला कॉल आला. संदीप दादा म्हणले की असंच मी वारी करणार आहे. खूप लोकांची मला कॉल येतात. कुठे ते ते मला खूप लोकांचे कॉल येतात. दादा म्हणले सांगले बिंदास करा तुम्ही. मग त्यासनी कॉल केला. दादा म्हणले चालतं ठीक आहे. मग झाला विषय. मग तारीख ठरवायची होती. तारीख कशी ठरवायची, दादा बिझी नाही पाहिजे, सगळं फॅन फॉलो दिसलं पाहिजे, अख्खं महाराष्ट्राला दिसलं पाहिजे. आज कोण आहे पण कुठल्या रूपात कोणीच सांगता येत नाही. पण जेव्हा मी 20 तारीख दादाशी बोललो की दादा मी 20 तारीख फायनल करतो, तुम्ही संदीप दादाशी सांगा. ठीक आहे म्हणले, तुम्ही एक व्हिडिओ करून टाका, मी सगळे कॉल घेतो, सगळे सांग 20 तारखेला. का तर पावसाचं वातावरण असल्यानं, रस्ता खराब असल्यामुळे मी काय म्हटलं एका दिवसात पण मी येऊ शकलो असतो, पण पाऊस आहे किंवा काय आहे. पण म्हटलं ठीक आहे, आपण 2 दिवसाचा प्रवास पूर्ण करू. आज लय बी पायात हलका, तर पायासाठी मलाच माहित आहे, माझ्या शरीराला माहित आहे मला किती दुखत. पण नंदीच्या शरीरानं मला काही त्रास झाला नाही. थोडंफार होत असतो पण तेवढं खरोखर. मग जसा घरातून बाहेर निघलो, वाटलं बी नव्हतं एवढा मोठा जल्लोष होईल. तसा सेम माझ्या देव बाकाचा जल्लोष झाला, तसा सेम माझ्या हरण्याचा जल्लोष, कुठलीही कमतरता केली नाही, काय नाही. पण तुम्हाला सांगतो महिन्याभरात जसा मी इथं पोचलोय, आज त्याच्या आशीर्वादानं संदीप दादाच्या घरात एक कुठलं तर खुशखबरी तो हरण देईल, आमच्या आशीर्वादात देईल. ना भूतो ना भविष्य, सगळ्यात देव म्हणणार आहे ना. म्हणजे एवढे नंदी होऊन गेले आज, अनेक तुमच्या गावात नंदी होऊन गेले, पण जिथं घराघरात जे नाव कोरलं ना, ते म्हणजे हरण्यानं नाव कोरलं. आज त्याला देवाचा दर्जा दिला जातो जिथल्या इथं. आणि तसाच जे हक्काचा माणूस, जे मनात कुणाला मागं सर म्हणला नाही, असं संदीप दादा. आता संदीप दादाचं जाईल तिथं नाव आहे. आज त्यांचं वडील असतील, आज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणा नाही. आज माझा मुलगा चांगलं काम करतो, माझ्या मुलाला हात दिला पाहिजे. आज खरोखर त्यांनी ज्या आई वडिलांना त्यांनी आशीर्वाद घेतला,
आज त्याच कामाची त्यांनी आज पोचपावती दिली, हरण्याला घडवला, हरण्याला जिव्हाळा केला आणि त्यांचं झुंजऱ्याने त्यांनी ज्यांचे बैल सांभाळ देतात त्यांचं तर मनापासून आता एवढं प्रेम करणं, जिथं सेलिब्रिटी जाणं, तिथं ॲडजस्ट करणं, एवढ्या पब्लिकमध्ये येणं ही कुठली सुखाची गोष्ट नाही दादा. आपण सगळी म्हणतो आज ही गोष्ट काय नाही, विषय नाही, हरण्या, पण ज्याच्या पाठीमाग कष्टानं ज्या एक कलाकाराला माहीत असते. आज हरण्या गेले की अनेक लाखो फॅन हरण्याचे आहेत, पण संदीप दादाच्या तोंडातून कधी मागं कुठल्या फॅन लागला नाही. का तर नाव महत्वाचं आहे या घडीला. आज तुम्ही जे युट्यूबर आहेत, आज तुम्ही एवढ्या दिवसात आला, तुम्ही आज तुमचं मनापासून धन्यवाद. का तर एक तुम्ही आज मुलाखत घेतात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाताचा, आज तुमचा मी सन्मान केला पाहिजे. आज मी बी एक युट्यूबर आहे, मी एक क्रिएटर आहे, आज एवढं फॅन पब्लिक आले, सर्वांचं मनापासून धन्यवाद. एवढ्या उन्हात आज काही काही गाव लोक माहीत थांबली होती, आज प्रत्येक गावाने जे सत्कार केला त्यांचा जर मनापासून धन्यवाद. का तर एकच गोष्ट होती, आपल्याला हरण्यापाशी जायचं आहे. आज लास्ट माझ्या डोळ्यात असं थांबलं नव्हतं, का तर जे आपण प्रेम कमवले. खरोखर ना भूतो ना भविष्य इथून पुढे होणार पण नाही, आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात आरत फरत हारण्या होऊ शकत नाही. आणि मी तर संदीप दादाला एक विनंती करतो, हारण्या या हारण्याला नाव द्या. का तर खरोखर तुमच्याविषयी नंदी येतील भरपूर येतात, पण ही हारण्याचं नाव ह्या हारण्यालाच असून दे कायमपर्यंत. का तर ना भूतो ना भविष्य तुमचं जगात नवं अख्ख्या कान्याकोपऱ्यात त्यांना नाव घराघरामध्ये कोरले दादा. बरोबर. आज प्रत्येक गोष्टी नाव कमवणं भरपूर गोष्ट आहे, नाव घालवायचं सगळी दुनिया बसल्या, माणसाला कसा खाली ओढायचा हे आजकाल लोकांना कळलं पाहिजे. पण काही लोक असतात एकामेकाला हात देऊन मैत्री असून त्याला वरण्याचं आहे. दादा मला सांगा की ही जी तुमची संकल्पना ही कशा पद्धतीने झाली वारी, याच्याबद्दल तुम्ही सगळं सांगितलं आपल्याला, बरोबर. हरण्याची अशी कोणती गोष्ट आवडली की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की मी तिथनं खरोखर ह्या आजोबांचं ऐकून इथं पण वारी करावी? नाही, मी कधी आरत परतचं मैदान बघितलं नाही, फक्त फॉर्च्युनर मैदानात मी आरत परतचं तिथं मैदान बघितलं. का तर तिथं सगळ्यात चारी पण मैदान तिथं होती आणि खरोखर अतिशय सुंदर ते नियोजन. पण तिथं बैलानं खरोखर म्हणतात ना इतिहास केलाय, तेव्हा ते आम्हाला बघायला भेटलं. का तर बैल मागणं पुढे येत होता, पण नशिबानं बैल चाकात पाय अडकला, तेवढं तर मी बघितलंय. आणि बैल तिथं पडल्यानंतर एवढं जीवाला बेकार वाटलं, हा खरं हरण्या येतो. का तर एवढ्या पब्लिकमध्ये ओव्हरटेक मारत, खरं म्हणतं तर एक नंबर केला असता वाघानं ह्या. आणि खरोखर म्हणजे आज प्रत्येकाला वाटतं माझ्या अंगावर गुलाल पडावा, आणि खरोखर म्हणजे हरण्याचं एक शेवट ना नशिबात लिहिलंय ती होऊ शकत. तिथं कोणी अडवू शकत नाही दादा, कोणी पण अडवू शकत नाही, देव पण अडवू शकत नाही, जे नशिबात होतच. पण तिथून पुढे करू ना पण रेकॉर्ड केले मी बघितलं. त्या दिवशी एकानं मला सगळी दिष्टी पाठवली की 100 एक नंबरचा मान करे, शतकवीर आहे, आज शतकवीर म्हणलं जातं. आज म्हणजे आज पाया जोराव, आज तो विचार करत असेल की आज आपण महाराष्ट्रात आहे. पण खरोखरच म्हणजे संदीप दादावर काय जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. खरोखर अनेक नंतर तुमच्या गावात चांगले पळतात, चांगले असतात, एकमेकाला हात द्या, एकमेकाला बैल द्या, प्रत्येक बैल उजेडात आणा, एवढंच विनंती करतो. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताय तुम्ही आपल्या आरत परतच्या क्षेत्रातल्या लोकांनी, बरोबर. मला सांगा की आज तुम्हाला कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आलाय तुम्ही, बरोबर. या नंदीसाठी हरण्यासाठी, शतकवीर हरण्यासाठी पहिल्यांदा आलाय तुम्ही. कोल्हापूरकरांच्या प्रेमाबद्दल काय सांगाल की कसं वाटलं प्रेम? हे कोल्हापूरला येड आहे. का तर कोल्हापुरानं एकदा मनाव घेतलं का नाही ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही बरं का. हे म्हणजे सांगल तेवढं कमीच आहे कोल्हापूरवाले. का तर मी फुटबॉलची एक व्हिडिओ टाकली होती अशीच, त्या दिवशी आले होतो, त्यांनी लोकांनी एवढं प्रेम दिलं, एवढ्या लोकांनी कॉल आम्ही जातात तुम्ही कुठं आहे. पण हरण्याबद्दल 2 गोष्टी सांगू शकतो, हरण्याची पदवी कोण घेऊ शकत नाही, आणि एवढी बैल येऊन गेली का नाही, पण हरण्यासारखा एक राजा येते आज बैलगाडी क्षेत्रातला. हा, आणि तसाच राजा एक संदीप दादा येते. आज खरं म्हणजे या बैलानं कमवून दिले. संदीप दादांनी त्यांना जपलं म्हणून हरण्या तयार झाला. संदीप दादांनी त्यांना जपलं नसतं तर हरण्या तयार झाला नसता. सगळं श्रेय म्हणजे संदीप दादांचं आहे. बरोबर. मागच्या वर्षी 1 वर्ष झालं बकासूरची वारी केली, देव बकासूरची 3 फेऱ्यातला बैल. आज आरत परत मधली ह्या वर्षी वारी केली तुम्ही शतकवीर हरण्याची, बरोबर. तर तुमच्या चाहत्यांना, फॉलोअर्सना, सबस्क्रायबरांना सांगा की पुढल्या वर्षी कोणती वारी तुमच्या हातनं घडेल किंवा काय असेल तो प्रवास? वारीचं आता शीन आहे. का तर जोपर्यंत कुठला नंदी बोलवत नाही, देव बोलवत नाही, तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. देवाच्या मनात येईल, कुठल्या नंदीच्या मनात येईल तेव्हा नाही क्षणात ना भूतून क्षणात मी व्हिडिओ टाकीन. जोपर्यंत देवाच्या मनात नाही देव बोलवायचा तोपर्यंत देव बोलू शकत नाही. हा एक नंदी म्हणजे आज प्रत्येक देवळामध्ये एक नंदी असतो, तसा हा नंदीचा मुक जनावर आहे, ह्याला बोलता येत नाही, काय देत नाही. फक्त आज त्याच्या मनात आलं असेल, त्यानं मला हाक मारली असेल, कुणाच्या रूपात माझ्या घरात पाठवलं असेल, हेच अनेक छात्यात सांगतोय का, अनेक छात्यात हरण्याचे, अनेक आरतपरमध्ये एवढे छात्यात, पण त्यांना का बोलवलं नाही, काय बोललं नाही. पण एक नंदीला कळते हा मुलगा सच्चाईचं काम करतोय. आज त्याला आपल्या तारामध्ये बोलव. मी कधी विचार पण करतो मी येईन हरण्यापात्र वारी करेन किंवा काय, जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत हे घडू शकत नाही. दादा तुम्ही अतिशय चांगला प्रवास केला ह्यो सगळा,
आणि असाच तुम्हाला या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद कायमस्वरूपी. म्हणजे कसं आज बघा म्हणजे आज बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे माझा देव बकासूर आज अमर ड्रायव्हर कायम देवाची गाडी मारत आलाय आणि खरोखरच आज माझ्या देवाचा संघर्ष चालू आहे आणि अमर ड्रायव्हरचा पण संघर्ष चालू आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. पण नक्कीच आज हरण्याच्या आशीर्वादानं सांगतो की ह्या दोघांच्या बी अंगावर लवकर गुलाल पडावा एक हरण्याचा आशीर्वाद नाही. का तर अमर ड्रायव्हरनं अनिकेत असलेली माझी मित्र असते तिरुपती बालाजीला गेले होते. आज खरोखर म्हणजे आज सगळीच एकत्र आम्ही आलो. आम्ही लाईव्हवर चालते आमची चेष्टा मस्करी पण अमर काय सांगशील आज आपली भेट झाली नशीब आज हरण्याचं आज दर्शन सगळ्यांनीच झालं. हरण्या दर्शन झालं सगळ्यांनीच. एक इच्छा होती की हरण्याबरोबर आपला एक फोटो किंवा त्याचं दर्शन व्हावं आणि ही इच्छा बरेच वर्ष झालं चालू होती. आज भेटेल उद्या भेटेल. काही ठिकाणी मैदानात येऊन मी असायचो पण वेळ नसायचा तिथं फोटो काढायला जायला किंवा काही तर कारण असतो इकडे तिकडे व्हायचं त्या गर्दीतनं किंवा कशातनं. पण आज योगायोग असा झाला की तुमच्या इथं येऊन आम्ही थांबलो होतो आणि आमिर भाऊला फोन केला तू पोचलायस का. तर म्हणला मी पोचलोय तुम्ही कुठे आता. तर म्हणलं देवळात होतो खाली महालक्ष्मीच्या 5 मिनिटात म्हणलं तर मी तिथे येतोय. तिथे खालीच थांबलो तिथनं लगेच आलो आणि योगायोग आज जाग्यावर दर्शन झालं पाहिजे. काय वाटलं हरण्याला बघितल्यानंतर आणि हरण्या दर्शन घेतल्यानंतर. हरण्याचं कारण काय की तुम्ही इतर प्रत्येक वेळी तिकडचा नंदी बघताय आज आरतपुरचा नंदी येऊ आज बघायला मिळाला. आज आमच्या इकडला म्हटलं तर देव बकासूर आणि कोल्हापूर भागातला इकडला जर तुमचा म्हटलं तर हरण्या शिवनंदी जसं म्हणजे बकासूरला जी श्रेय आहे तेवढं श्रेय ह्या बैलाला आहे. आणि कोल्हापूरकरांची जान आहे का तर हायची सगळ्यांचं काळीजच आहे आणि आमचं बी तितकंच म्हणजे प्रेम आहे त्याच्यावर आणि त्यानं जो इतिहास करून ठेवला आहे तो कुणालाही सहजासहजी मुजणारा नाही. आणि ह्याच्या मागं हरण्या ही बरीच घेतली बैल पुन्हा हरण्या करायला बघतील पण हरण्या हे एकच होणार आणि एकच झालेला आहे. अमृता मला सांगा आज तुम्ही प्रत्येक वेळी तिकडच्या गाड्या आणताय त्या नंदींच्या जर कधी भविष्यात म्हणा किंवा लवकरच जर संधी मिळाली तर आरतपुरची कोणती गाडी तुम्हाला चालवायला आवडेल. 100% योगायोग हरण्या आमच्या इकडे पळाईल किंवा हरण्यासाठी तिकडला आमच्या इकडला जरी बैल इकडे एखादा आला तर 100% योगायोगानं ह्याच्या गाडीवरती बसायचं माझं म्हणजे माझी पण इच्छा आहे. ती इच्छा 100% पूर्ण होईल. का तर आपला सगळा मित्रपरिवार हिता या त्यांच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आशीर्वादानं 100% हरण्याची गाडी मी पळवणार. नक्कीच ईश्वर तुमची प्रार्थनेला लवकरात लवकर फळ देऊ. संदीप दादा आज आपल्या या शतकवीर हरण्याची लाखो करोडो साता समुद्रा पलीकडेपर्यंत चाहते आहेत. परंतु ह्या एवढ्या मोठ्या चाहते वर्गातनं एकच हा आमिर डांगे कराडचा ही शर्यत वेळा बैलवेळा बैलावरचं प्रेम हे एकच असं व्यक्ती निघाले की कराडहून इथपर्यंत चालत आलं. त्याबद्दल काय सांगा त्या प्रेमाबद्दल. कराडाच्या भावा ते बोलताच येत नाही मला. ज्यावेळी फोन आला नंतर मला मी दुसऱ्या दिवशी मला विचारलं आप्पांनी सांगितलं असा असा फोन आला लगेच मी फोन रिटर्न केला. मनाला म्हणजे पूर्ण मी त्यावेळेस भाऊक झालो भयानक. अहो शान आहे का नाही एवढ्या लांब इकडे चालत यायला लागला हे करायला लागलाय. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत रस्ता करायला चालू आहे आणि हायवेसने इकडे यायचं त्यामुळे मला ती एकदम हे झालेलं शब्दात काहीच मी सांगू शकत नाही या गोष्टीत. मित्रांनो एका बैलावरचं एका महादेवाच्या ह्या नंदीवरचं प्रेम काय असतं ते आम्हाला आज कळालंच. हा याचं उत्तम उदाहरण म्हटलं तर क्षेत्र कोणते असू दे शर्यत क्षेत्र माणूस आमिर डांगे तिथून दिसल्यापासून रडत आला. बरोबर. आमिर डांगे हा एक व्यक्ती या संपूर्ण घटनेचा एक उदाहरण अतिशय सुंदर उदाहरण आहे. मित्रांनो तुमचं या वारीबद्दलचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आतासाठी धन्यवाद.